Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा हे आवाहन केलं, पण भाजपचेच नेते ऐकताना काही दिसत नाही. कारण मध्य प्रदेशमध्ये सौभाग्य सिंह यांच्यासोबत 700 गाड्यांचा ताफा होता, तर अमित साटम यांच्यासोबत तब्बल 25 गाड्यांचा ताफा दिसला. आणि पंतप्रधानांच्या आवाहनाचा विरोध करत आव्हाडांनी घोड्यावरून आंदोलन केलं. बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन केलं, पण भाजपचेच नेते ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 3 दृश्य आहेत. मध्य प्रदेशात भाजप नेत्याच्या ताफ्यामध्ये तब्बल 700 गाड्या आहेत. मुंबईत नालेसफाईच्या पाहणीसाठी निघालेले मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन निघाले आणि मोदींच्या काटकसरीच्या आव्हानाचा निषेध करत पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड थेट घोड्यावर बसून आले. खरं म्हणजे पंतप्रधानांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी तात्काळ अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. पण हा ताफा पाहून कुणाचेही डोळे विस्फारतील. मध्य प्रदेशच्या भाजपचे नेते सौभाग्यसिंग ठाकूर पाठ्यपुस्तक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी निघाले, पण त्यासाठी शक्ती प्रदर्शन म्हणून दिमतीला तब्बल 700 गाड्यांचा ताफा होता. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे सुद्धा मागे नाहीत. मुंबईमध्ये नालेसफाईसाठी निघालेल्या साटमांसोबत 25 गाड्यांचा ताफा होता. आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या ताफ्यासह साटम मुंबईभर फिरताना दिसले. यावरून ट्विट करत रोहित पवारांनी निशाणा साधला. मी तुमच्यासारखा विषयांतर करणार नाही, म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा आदरणीय पंतप्रधानांच्या तसंच फडणवीस साहेबांच्या आव्हानाला तुम्ही केराची टोपली दाखवली हे मान्य करा. बाकी ज्ञान कशाला पाजळात बसता. बरोबर आहे, गाड्या स्वतःसोबत 25 जातात, पण नालेसफाईमधून जे गाळ निघायला पाहिजे ते किती गाड्या बाहेर निघतात. आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, किती लोकांना क्लीन चिटा दिलेल्या आहेत, किती लोकांवर आरोप लावले आहेत. मुद्दा हाच येतो की जेवढं मुंबईवर प्रेम आणि मुंबईची सेवा आम्ही केली तेवढं भाजप करत नाहीये. भाजप सगळे ऑर्डर दिल्लीकडून घेत. आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये घोड्यावर बसून आंदोलन केलं. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत घोड्यावर बसून आव्हाडांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे यांनी सुद्धा घोड्यावर बसून आंदोलन केलं. नगरसेवक, महापालिकेचे अधिकारीच मोदींचं आवाहन पाळत नाहीत. इंधनाच्या बचतीची सुरुवात त्यांच्यापासूनच करा असं निवेदन देण्यासाठी वसंत मोरे घोड्यावर बसून आले. आता काय करणार, पूर्वी घोड्यावरनं फिरायचे, गाड्या आल्या, पेट्रोल आलं, डिझेल आलं. आता परत एकदा मागे 2000 वर्षापूर्वी मागे घेऊन जाणार आपल्याला मोदी. आपल्याला माहिती होतं. आता जय मोदी, चला टक टक टक. गाडीच आता अशीच ठेवणार का पुढे येणाऱ्या काळात पाहिलं मंत्रालयापर्यंत? हो, मग आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की तुम्ही बंगल्यातनं गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं आणि मंत्रालयात जायचं. आमचं आव्हान असेल देवेंद्र फडणवीस यांना की तुम्ही वर्षामधनं जेव्हा निकाल मंत्रालयात यायला तेव्हा घोडागाडी किंवा बैलगाडीतनं या किंवा घोड्यावरनं जा. जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी त्या ठिकाणी बंद करावी आणि मला वाटतं घोड्यावरच यायचं, त्याने रोज घोड्यावर यावं. आणि त्याने गाडव्यावर प्रवास केला तरी आश्चर्य वाटाय नको, कारण जितेंद्र आव्हाड काही करू शकतील. भारत आपल्या गरजेचं 90% इंधन आयात करतो. युद्धामुळे होर्मुझमध्ये जहाजांची नाकाबंदी झाल्यामुळे एकही टँकर तिथून निघत नाही. कच्च्या तेलाची आयातच ठप्प झाल्यामुळे पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन केलं. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी सांगितलं की 60 दिवसांचा पेट्रोल डिझेलचा साठा भारताकडे आहे, तर 45 दिवस पुरेल एवढा गॅस सिलेंडर अर्थात LPGचा साठा आहे. देशामध्ये रोज 12 कोटी लिटर पेट्रोल आणि 26 ते 28 कोटी लिटर डिझेलची आवश्यकता आहे. महाराष्ट्राची 1.5 कोटी लिटर पेट्रोल आणि 3 कोटी लिटर डिझेलची मागणी असते.
No problem on the supply management side, no shortage of anywhere. And I'm going to conclude this by saying we have 60 days of crude, which is the maximum we need. We have 60 days of LNG and we have 45 days of LPG. So there's no problem on the supply side. So why this panic since yesterday or a day and a half? Please see what the Honorable Prime Minister has actually said. पुढच्या 8 दिवसामध्ये हॉर्मुझमधून परिस्थिती सुधारली नाही आणि टँकरची वाहतूक रखडली तर मग भारतच नाही तर आयातीवर अवलंबून असलेल्या देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक होईल. त्यासाठी मोदी इलेक्ट्रिक वाहनं, मेट्रोचा वापर आणि शाळाही ऑनलाईन करण्याचा सल्ला देत आहे. पण लगेच उद्याच लॉकडाऊन लागणार नाही हे सांगताच पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते असे संकेत पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले. Look at our lifestyle also. And I totally endorse that. By the way, it's not that any lockdown is going to take place tomorrow. That's why I spend so much time giving you the supply situation. But surely, if you look at the fiscal situation, if you look at the fact that my oil companies are losing what? 1,000 crores every day. We haven't raised prices for the last 4 years. We're the only country in the world. Somebody said, ओ ये चुनाव हो गए अब एकदम प्राइस बढ़ जाएगा. अरे भाई पिछले 4 साल में कितने चुनाव हुए हैं? आफ्टर 2022 was the last time we raised prices. 4 वर्षापासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही आणि दिवसाला तेल कंपन्या 1,000 कोटींचे नुकसान सहन करत आहेत असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरच दरवाढीचा बॉम्ब फुटू शकतो. ठाण्याहून गणेश थोरातसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. Bolo Zuban Kesari. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.